जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम, जय शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ दरवर्षी हा सत्कार घेऊन येतात. 2017पासून ह्या सत्कार सुरू झालेली आहे, तर 10 वर्ष पूर्ण झालेले आहे आज या सत्काराला. प्रत्येक वर्षी आमच्याकडे 200, 250, 300 असे विद्यार्थी येतात. यावर्षी 204 विद्यार्थी आले होते. त्यापैकी 204ची लिस्ट आली होती. त्यापेक्षा 179 लोकांना विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आम्ही सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही 12 जणांना आम्ही शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यांचे नावं इथे वाचन करून दाखवलेले आहेत 12 जणांचे. असेच कार्यक्रम घेऊन आम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हे जे आहे हे सदैव कार्यरत. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ ही महाराष्ट्रासह 17 राज्यात कार्यरत आहे. 18 राज्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं कार्य चालत आहे. आणि याच पद्धतीनं आम्ही सर्वकडे आमची महिला आघाडी आहे, उद्योग आघाडी आहे, विधी आघाडी आहे, वैद्यकीय आघाडी आहे, असे सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो. यावेळी आम्ही जे 12 लोकांना शिष्यवृत्ती देणार आहोत त्यांचं नाव आम्ही डिक्लेअर केलेलेच आहे अगोदर. पण अजून एक सांगावं वाटतं की हा सत्कार घडवण्यामागचा एकच उद्देश आहे की जसे हे विद्यार्थी त्यांच्या आईवडिलांचे ॲसेट असतात, तसेच ते आपल्या शहराचे, आपल्या जिल्ह्याचे ॲसेट असतात. कोणता विद्यार्थी केव्हा काय होईल, कोणत्या पदावर जाईल हे आपण सांगू शकत नाही. पण त्याने गेल्यावर तिथं आपल्या समाजाचं जाण ठेवावं की समाजानं आमचा सत्कार सन्मान घडून आला होता आणि आपल्याला काही समाजात देणं आहे. या पद्धतीने त्यानं आपलं पुढील भविष्यात काम करावं अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय परशुराम. आज किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सर? 179 विद्यार्थी सांगितलेले. पुरस्कार 179 विद्यार्थ्यांचा आपण सन्मान केलेला आहे. त्याचं स्वरूप काय होतं? पुरस्कार स्वरूप मुमेंटो, सर्टिफिकेट आणि पेन. गुणवंत विद्यार्थ्यांची निवड कशी केली? गुणवंत विद्यार्थी निवड जी आहे 99% तर त्यानंतर 87% असे विद्यार्थी याच्यामध्ये. पुढच्या वर्षी आकडा वाढेल का जास्त? दरवर्षीच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघामध्ये 18 वाजते. तरी हा कार्यक्रम आम्ही 20 दिवस अगोदर डिक्लेअर केलेला. मागच्या वर्षी आम्ही 1.5 महिना अगोदर डिक्लेअर केला होता. काय आता काही सुट्ट्यामध्ये काही विद्यार्थी आले नाही किंवा आमच्याकडे लिस्ट चांगली आलेली, असं नाही की 228 लोकांची लिस्ट आलेली आहे. त्यापैकी 179 लोक आलेले, म्हणजे पोरं आलेले, त्यामुळे लिस्ट चांगली आलेली. समाज बांधवांना काय आव्हान करणार? समाज बांधवांचा मी खूप ऋणी आहे. अशाच प्रकारचं पाठबळ त्यांनी दरवेळी आम्हाला द्यावं अशी त्यांना मी विनंती करतो.